सुरुवातीलाच एक संतापजनक बातमी। पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणातला अल्पवयीन आरोपीचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पुण्यात अग्रवाल कुटुंबियांकडून पत्रकारांना अरेरावी करण्यात आल्याचं समोर आलंय। अल्पवयीन आरोपीने तर अरेरावी केलीच, मात्र आता त्याच्या कुटुंबियांकडून थेट पत्रकारांसोबत अरेरावी करण्यात आल्यानं संताप व्यक्त करण्यात येतोय। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, माझ तो काय हे प्रत्येक कृतीतून दाखवण्याचा जणू अग्रवाल यांनी चंग बांधलेला दिसतोय। चंद्रकांत, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? आवाज येतोय? हो। हा चंद्रकांत, माझ म्हणजे नेमका काय हे दाखवण्याचा जणू चंग बांधला अग्रवाल कुटुंबानं। कुठून आली ही मगरुरी? दुर्दैवाने आपल्याला असंच इथून नमूद करावं लागेल, खेदाने म्हणणार मी तर। खरं तर हा इन्सिडेंट घडला ज्यावेळेस सुरेंद्र अग्रवाल हे क्राईम ब्रांचला होते, तिकडून त्यांची इन्क्वायरी झाल्यानंतर इकडे सामाजिक सुरक्षा विभागाला विशाल अग्रवाल यांना ठेवलं। यांची इथं चौकशी आजच त्यांना घरून जाऊन नेऊन तिकडे चौकशी म्हणून शेवटचा भाग म्हणून दोघांनाही बापलेकांना समोर आणून चौकशी करायची होती। म्हणून सुरेंद्र अग्रवालला इकडून क्राईम ब्रांचच्या युनिटमधून ऑफिसमधून इकडे सामाजिक सुरक्षापर्यंत चालत आणत असताना सगळं मीडियाचा जमावडा तिथं आला आणि त्यांना प्रश्न विचारला काय त्यात ती धक्काबुक्की झाली। थोडी पुढे आतमध्ये जाताना मग ते वकील जे आहेत अग्रवाल कुटुंबियाचे वकील आहेत की नातेवाईक अजून याची पुष्टी मिळाली नाही, ते मीडिया पर्सनवरती धावून गेले, त्यांना धक्काबुक्की केली हे 2-3 चॅनलचा। त्यामुळे मग हा सगळा राडा झाला, गोंधळ झाला आणि मग तिथून मग आरोप प्रत्यारोप। पण एका अर्थाने या निमित्ताने पुन्हा एकदा मीडियाला त्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, पण यातनं मग अग्रवाल कुटुंबाची मुगरुरी कशी आहे याचं प्रदर्शन पुन्हा एकदा कुटुंब असेल किंवा त्यांचे नातेवाईक असेल व्हॉट एव्हर इट मे बी, पण त्याची मगरुरी पुन्हा एकदा इथं दिसली आणि सगळ्या मीडियाला पोलिसांना ते टार्गेट करत होते, अर्वाच्य भाषेत बोलत होते। मग मीडियाही जाऊन गेला आणि दोन्हींची धडापड झालेली आपण स्क्रीनवर बघतोय। नक्कीच कुठेतरी माध्यमांनी याला वाचा फोडली। जे रफादफा करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता तो माध्यमांच्यामुळे डाव फसला, हा राग आहे, हा राग व्यक्त होतोय। हो, रागच, निश्चितच रागच म्हणावा लागेल। धन्यवाद चंद्रकांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।